तुमच्याकडे जर भाकऱ्या राहिल्या असतील आणि त्या भाकऱ्या शिळ्या झाल्या असतील तर अशा भाकऱ्यांचं काय करायचं, त्यासाठी मी घेऊन आलेले आहे शिळ्या भाकरीचा चमचमीत असा नाश्ता। तर त्यासाठी तुम्हाला ही व्हिडिओ पूर्ण बघायला लागेल, पण त्याआधी तुमचं स्वागत आहे अदिती विशाल या चॅनलमध्ये। तर व्हिडिओ स्किप न करता तुम्ही हा शिळ्या भाकरीचा नाश्ता जो बनवलेला आहे तो नक्की बघा। चला वळूया आता रेसिपीकडे। इथे मी भाकऱ्या घेतलेल्या आहेत, सकाळी टिफिनला केलेल्या भाकऱ्या होत्या, तर त्याच्यातली 1.5 भाकरी जी आहे ती राहिलेली आहे, त्याच्यामुळे संध्याकाळी नाश्ता करण्याचा मी प्लॅन केलेला आहे। तर 1.5 भाकरी घेतलेली आहे। ही भाकरी जी आहे ती थोडीशी चिवट झालेली आहे। मी तुम्हाला एक भाकरीचा तुकडा जो आहे तो तोडून दाखवते। थोड्याशा भाकऱ्या ज्या आहेत त्या चिवट झालेल्या आहेत। सकाळी टिफिनला केलेल्या भाकऱ्या ज्या असतात त्या रात्री खाव्याशा वाटत नाही, आणि त्यासाठीच मी तुम्हाला हा चमचमीत नाश्ता घेऊन आलेली आहे। तर त्यासाठी आपल्याला शिळी भाकरी लागेल। एक टोमॅटो चिरून, एक कांदा अख्खा चिरलेला, पण कांदा जो आहे तो एकदम बारीक चिरावा। इथे मी बारीक कांदा चिरलेला आहे। त्याच्यानंतर कोथिंबीर घेतलेली आहे, मीठ घेतलेलं आहे, जिरं, लाल मसाला, हळद आणि गरम मसाला। फोडणीची भाकरी करण्यासाठी पहिलं आपल्याकडे भाकरी जी असेल, शिळी भाकरी असेल, त्या भाकरीचे छोटे बारीक एवढ्या साईजचे तुकडे करून घ्यायचे आहेत। आपल्याकडे इथे 1.5 भाकरी आहे, तर ह्या 1.5 भाकऱ्यांचे मी पटपट तुकडे करून घेते। छोटे छोटे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत आणि शिळी भाकरीच घ्यायची। ताजी भाकरी जी आहे ती घेतली तर थोडीशी पिठूळ होते ही फोडणीची भाकरी, त्याच्यामुळे शिळी भाकरीची खूप सुंदर अशी फोडणीची भाकरी रेसिपी होते। तर इथे माझे तुकडे करून झालेले आहेत, मस्त छोटे छोटे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत आपल्याला। इथे तुम्ही बघू शकता 1.5 भाकरीचे तुकडे जे आहेत ते करून घेतलेले आहेत। आता एक कढई घ्यायची आहे, कढईमध्ये जरासं तेल घ्यायचं आहे। तेलात आपल्याला फोडणीची भाकरी करायची आहे, त्याच्यामुळे तेलाचा वापर करायचा आहे। एक जरासं तेल घेऊन त्याच्यामध्ये आपल्याला पहिलं जिरं घ्यायचं आहे। तेल तापल्यानंतर जिरं टाकायचं आहे। जिरं थोडंसं तेलावरती तडतडलं की त्याच्यामध्ये आपल्याला अख्खा चिरलेला जो कांदा आहे तो घ्यायचा आहे। कांदा जो आहे तो परतवायचा आहे। कांदा थोडासा नरम होईपर्यंत आपल्याला हा कांदा तेलावर परतवायचा आहे, कारण भाकरी ऑलरेडी शिजलेलीच आहे, त्याच्यामुळे ती जास्त तेलावर टाकल्यानंतर शिजवायची नाही आहे। त्याच्यामुळे कांदा आणि टोमॅटो, आता मी टोमॅटो टाकते इथे। कांदा आणि टोमॅटो जे आहे ते छान नरम होईपर्यंत आपल्याला तेलावर शिजवायचं आहे, आणि त्याच्यानंतर आपल्याला भाकरीचे जे तुकडे केलेले होते ते टाकायचे आहे। इथे कांदा आणि टोमॅटो परतवून घेतलेला आहे। आता मी ह्याच्यामध्ये मसाला टाकणार आहे। मसाला जो आहे तो आपल्याला जास्त टाकायचा नाही आहे। जर तुम्ही भाजीमध्ये 1 चमचा मसाला टाकत असाल तर ह्याच्यामध्ये अर्धा चमचा मसाल्याचा वापर करायचा आहे। हळद टाकायची आहे आणि गरम मसाल्याचा वापर करायचा आहे। खूप छान असा फ्लेवर येतो, गरम मसाल्याचा वास येतो ह्या फोडणीच्या भाकरीला, आणि हे परतवून घ्यायचं आहे। तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे। आणि कांदा आणि टोमॅटो इथे तुम्ही बघू शकता की नरम झालेला आहे। आता मी ह्याच्यामध्ये भाकरीचे तुकडे जे मगाशी केलेले होते ते टाकलेले आहेत, आणि माझ्याकडे 1.5 भाकरी होती तर त्या 1.5 भाकरीचे तुकडे टाकलेले आहेत। त्यानुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे। तर माझ्याकडे हे भाकरीचे तुकडे कमी आहेत, त्याच्यामुळे मी मिठाचा वापर कमी करणार आहे। आणि भाकरी करताना उकळवणी जेव्हा मी घेते त्याच्यामध्ये पण मी मीठ टाकते, त्याच्यामुळे मिठाचा वापर मी इथे थोडा कमीच करणार आहे। हे मिक्स करून घ्यायचं आहे छानपैकी। कांदा आणि टोमॅटो त्या भाकरीच्या तुकड्यांना लागलं पाहिजे इथपर्यंत मिक्स करायचं आहे। खूप छान असं मिक्स झालं की आपल्याला त्याच्यावरती कोथिंबीर टाकायची आहे, आणि पुन्हा एकदा थोडंसं मिक्स करून त्याच्यावरती 1-2 मिनिटासाठी, फक्त 2 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे। आणि त्याच्यानंतर आपल्याला आपली फोडणीची भाकरी जी आहे ती तयार होणार आहे। इथे आपला शिळ्या भाकरीचा नाश्ता जो आहे तो तयार झालेला आहे। झटपट होणारा शिळ्या भाकरीचा नाश्ता 10 मिनिटांमध्ये तयार झालेला आहे। आणि मी इथे भाकरीचा वापर केलेला आहे। तुमच्याकडे भाकरी नसेल, चपाती असेल तर तुम्ही चपातीचा पण वापर करू शकता। तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका, आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। जे कोणी ह्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका, म्हणजे तुम्हाला अशाच नवीन नवीन व्हिडिओज बघायला मिळतील। तर असंच भेटू आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत छान छान राहा आणि माझे व्हिडिओ नक्की पहा। धन्यवाद।